श्री स्वामी समर्थ। नमस्कार। पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत की पितृपक्ष चालू आहे, तर या पितृपक्षामध्ये पितरांसाठी कोणते जेवण बनवावे किंवा काय बनवू नये या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत। यावेळी पितृपक्ष 18 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 2 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे। तर आपण दररोज आपल्या स्वयंपाकातील एक भाग आपल्या पितरांसाठी वेगळा काढायला हवा। जर आपले पित्र आपल्यावर प्रसन्न असले तर ते कोणत्याही रूपात येऊन ते भोजन ग्रहण करतात। शक्यतो आपले पित्र कावळ्याच्या रूपात येतात, परंतु कधी कधी कुत्रा, मुंग्या यांच्या रूपातही आपले पित्र येतात आणि भोजन ग्रहण करतात। या काळात आपल्या पितरांचे जे आवडते पदार्थ होत श्राद्धासाठी ते पदार्थ बनवले जातात। असे पदार्थ पितरांना दिल्यास ते पित्र आपल्यावर खूप प्रसन्न होतात। परंतु जर आपल्या पितरांना नॉनव्हेज आवडत होते तर काही नॉनव्हेज श्राद्धासाठी बनवावे का, असे म्हटले जाते की दरवर्षी पितृपक्षात आपले पित्र स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि फक्त ते पृथ्वीवर येत नाही तर आपल्या घराच्या उंबरठ्यावर येऊन ते बसतात आणि आपण त्यांना पाहू शकत नाही। आपली इच्छा असूनही आपण त्यांचा भासही निर्माण करू शकत नाही। असे म्हणतात की आपण छान छान पदार्थ करून त्यांना दिले तर ते प्रेमाने त्या पदार्थाचे ग्रहण करतात, नाही तर उपाशीच परत फिरतात। म्हणून पितृपक्षात दक्षिण दिशेला एक दिवा दररोज लावावा। दक्षिण दिशेला यासाठी की कारण याच दिशेला आपले पितृगण राहतात। या दिव्याची ज्योत दक्षिणेकडेच असावी आणि दक्षिण दिशेलाच श्राद्धाचे भोजनही ठेवावे। दररोज सकाळी पोळ्या करताना सर्वात पहिली पोळी घेऊन तिला साजूक तूप लावावे। त्या पोळीचे सारखे 4 भाग करावे। त्यातील एक पोळी म्हणजेच एक भाग गाईला द्यावा, दुसरा भाग कुत्र्याला द्यावा असे म्हणतात, तिसरा पोळीचा घास कावळ्याला खायला द्यावा। ही पोळी आपण घराच्या छतावरही ठेवू शकतो। चौथा तुकडा आपल्या दारात आलेले याचक किंवा भिकाऱ्याला देऊन टाकावा किंवा आसपास एखाद्या चौकाच्या स्थानी तो तुकडा ठेवून द्यावा। श्राद्धामध्ये दुधाची खीर केली जाते। दुधामध्ये तांदूळ, शेवया किंवा रवा यापासून वापरून खीर बनवू शकतो। काही ठिकाणी श्राद्धाच्या भोजनामध्ये धान्याचा वापर केला जात नाही, म्हणून आपण दुधात तांदूळ न टाकता खवा, मिठाई, मेवा इत्यादी टाकूनही खीर बनवू शकतो। खीरमध्ये आपण पोळीचे छोटे छोटे तुकडे करून टाकू शकतो। दुसरे श्राद्धातील लोकप्रिय पदार्थ म्हणजे डांगराची भाजी। डांगराला काशीफळही म्हटले जाते। हे पितरांना खूप प्रिय आहे अशी मान्यता आपल्या हिंदू धर्मातच नव्हे तर इतर अनेक धर्मातही असे मानले जाते। तर भोपळ्याची भाजी पितरांमध्ये अवश्य बनवावी। जरी आपल्या पितरांना नॉनव्हेज आवडत असेल तरी ते नेहमी खात असतील तरी श्राद्धाच्या कार्यक्रमामध्ये मांसाहाराला निषिद्ध मानले आहे, म्हणून श्राद्धाच्या पदार्थामध्ये मांसाहार पदार्थ बनवू नये, खाऊ नये व कोणाला देऊही नाही। त्याशिवाय कोणते पदार्थ बनविले जातात किंवा बनवावेत हे आता आपण जाणून घेऊयात। श्राद्धाच्या भोजनामध्ये पुरी, कचोरी, भजे या वस्तूंना जास्त महत्त्व असते। उडदाचे वडे विशेष करून श्राद्धामध्ये केले जातात। त्याशिवाय श्राद्धाचे ताट परिपूर्ण होत नाही। श्राद्धामध्ये विविध प्रकारच्या भाज्या केल्या जातात। त्यात झिलके, कारले, गवार, भेंडी, मेथीची भाजी, चक्की, डांगर, मुगाची उसळ, अळूच्या वड्या, चवळीची भाजी, कढी भात, खीरपुरी, भजे, उडदाचे वडे, चपाती असे संपूर्ण परिपूर्ण भोजन बनविले जाते। श्राद्धाचे भोजन सात्विक असावे, ते जास्त मसालेदार व चमचमीत असू नये। आपण पितरांना देवासमान दर्जा देतो। पितरांना पितृदेव म्हटले जाते। आपण ज्याप्रमाणे भगवंताला नैवेद्यात कांदे व लसूण वापरत नाही, त्याप्रमाणे श्राद्धाच्या स्वयंपाकातही कांदे व लसूण वर्ज्य करावे। आपण जर कांदे लसूण वापरून स्वयंपाक केला किंवा मांसाहारी पदार्थ श्राद्धाच्या पदार्थामध्ये ठेवले तर आपले पित्र ते अन्न ग्रहण करत नाही। काही ठिकाणी दारू, बिडी असे प्रकारही श्राद्धाच्या नैवेद्याबरोबर ठेवले जातात, परंतु या आपल्या भौतिक व मौजेच्या वस्तू आहेत। आपले पित्र जरी जिवंतपणी मद्यपान किंवा धूम्रपान करीत असतील तरी पितृरूपात त्यांना या गोष्टीची आवश्यकता नसते। आपण ज्याप्रमाणे देवतांसाठी सात्विक शुद्ध भोजन बनवतो तसेच सात्विक व शुद्ध भोजन पितरांसाठीही बनवावे।
पितृपक्षात आपले किचन नेहमी स्वच्छ ठेवावे, कारण किचनमध्ये पितृदेवांचा वास असतो. त्यासाठी आपण देवांना नैवेद्य बनवताना चाखून बघत नाही, त्याप्रमाणे श्राद्धाचे भोजनही चाखून बघू नये. शुद्ध व पवित्र होऊन मगच भोजन बनवावे. स्वयंपाक झाला की पहिले देवांना नैवेद्य दाखवावा, त्यानंतर घराच्या छतावर किंवा बाल्कनीत ठेवावा. दक्षिण दिशेला कोळशाचे निखारे करून त्यामध्ये नैवेद्यातील प्रत्येक पदार्थ थोडा थोडा टाकावा व हे संपूर्ण अग्नीला समर्पित करावे. वरून पुन्हा कोळशाचे निखारे टाकावे, म्हणजे ते भोजन अग्नीद्वारे आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल. त्यानंतर नैवेद्याचे ताट आपल्या छतावर ठेवून त्यांना घास द्यावा. कावळे येऊन ताटाला शिवले की आपल्या पितरांनी आपले भोजन ग्रहण केले असा त्याचा अर्थ होतो. तर पहा, आपण आज पितृपक्षासंदर्भात पितरांसाठी कोणते जेवण बनवावे किंवा कोणते जेवण बनवू नये याविषयी आपण आज व्हिडिओ पाहिलेला आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच होते आणि मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.